यवत पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती कार्यशाळा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनानुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये सायबर जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वात ही कार्यशाळा पार पडली। सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। या कार्यशाळेत डिजिटल अरेस्ट, UPI, QR कोड, फसवणूक, OTP आणि KYC फ्रॉड, व्हॉट्सअप हॅकिंग, नोकरी आणि गुंतवणुकीचा आमिष, लोन ॲप आणि कुरिअर फ्रॉड यासारख्या विविध विषयांवर गुन्ह्यांची सविस्तर माहिती देण्यात आली। कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, बँक खाते किंवा पिन शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये। फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.government.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। यावेळी उपस्थित प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि समित्यांच्या सदस्यांना सायबर सुरक्षा शपथ देऊन जनजागृती पत्रकाचं वाटप करण्यात आलं। सायबर गुन्हे रोखण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क रहा आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करा, असं आवाहन यवत पोलिसांतर्फे यावेळी करण्यात आले। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, यवत।